कृषी अधिकारी कृषी कार्यालय नेमकं करतं काय? कारण शेतकऱ्यांना तर कोणत्या योजना असो, कोणत्या सवलती, कोणत्या विविध गोष्टी किंवा शेतीविषयक लागणारं साहित्य अथवा बियाणे आणि उपकरणाचं वाटप हे सुद्धा याच्या मागं नसतं. नेमकं हे अधिकारी करतात. शासनाकडून निधी आणणं आणि शेतकऱ्याला कुठेतरी त्या बियाणे आणि औषधाची पूर्तता करणं हे काम जास्त लक्ष देत नाहीत. हे शेतकऱ्यापुरतं नसतं, पण कृषी अधिकारी त्यांचे खिसे आणि त्यांचे घसे भरण्यासाठी हे त्यांचं काम करतात. धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन झालं, ज्यांनी की 21,32,00,000 रुपये हे शेतकऱ्यांचे लाटले. नेमकं घडलं काय आणि तिथे झालं काय हे सगळं सविस्तर सांगतो. त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये 22 कोटी रुपयाच्या साहित्याचं वाटप करण्यासाठी ह्या याद्या बनवल्या गेल्या, ज्यामध्ये मृत व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती तसेच अपात्र व्यक्तींचे नावे टाकण्यात आली, ज्यामध्ये एकाही शेतकऱ्यांचं नाव घेण्यात आलं नाही किंवा विविध गोष्टीवरती किंवा या योजनेचा लाभ मिळण्यासाठी एकाही व्यक्तीचं नाव घेण्यात आलेलं नाही. या याद्या तयार केल्याच्या नंतर सगळी याची पूर्तता केली आणि या याद्यामध्ये साहित्याचं वाटप केलं असं शासनाला दाखवण्यात आलं, ज्यामध्ये की बिलसुद्धा ज्या ज्या गोष्टीचं घेतलंय त्या सगळ्या गोष्टीचं बिलसुद्धा कृषी विभागाकडे या अधिकाऱ्यांनी पाठवलं. त्यानंतर कृषी विभागाने याची पूर्तता केल्याच्या नंतर 21,32,00,000 रुपयांचा निधी हा तिथलच्या कृषी अधिकारी कृषी कार्यालयाला देण्यात आला, जे की पीक कीड व्यवस्थापन आणि पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठीचा हा निधी होता, जो की शासनाने या कार्यालयाला देण्यात आला. मात्र त्यामधील 17 अधिकाऱ्यांनी हे निधी वाटपासाठी न हे करता सगळ्या खोट्या कागदपत्राची पूर्तता करून हे सिद्धा साधा 17 अधिकाऱ्यांच्या घशामध्ये जाण्याचा सगळा डाव होता. शेतकऱ्यांसाठी आलेले 21,32,00,000 रुपये हे यांच्या घशात आणि खिशात गेले. मात्र शासनाने हे सगळी गोष्टीचा आढावा घेतल्याच्या नंतर, शासनाकडे तक्रार आल्याच्या नंतर जेव्हा शासनाने याच्यावरती चौकशी बसवली आणि तपास करण्यासाठी यंत्रणा चालू केली, त्यावेळेस हे उघडकीस आलं. त्या 17 अधिकाऱ्यांपैकी 15 अधिकाऱ्यांचं कृषी मंत्र्यांनी निलंबित केलं आहे. हा सगळा डाव समोर आल्याच्या नंतर एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी कोणत्या साहित्याचं वाटप असो किंवा बियाण्याचे वाटप असो याचं तत्परतेने काम करीत नाही किंवा शेतकऱ्यांसाठी काम करीत नाही, तर स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी हा शेतकऱ्यांकडून लाच घेतेत तर घेतेत, पण शेतकऱ्यांच्या नावावरती शासनाकडून करोडो रुपयाचा निधी हा सगळा आपल्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न चालू असतो. हे प्रकरण उघडकीस आल्यामुळं सगळ्या महाराष्ट्राला कळालं, पण एका धाराशिव जिल्ह्यापुरतं हे मर्यादित नसून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जितके कृषी विभाग आहेत, जितके कृषी कार्यालय आहेत आणि त्याच्यामध्ये अधिकारी आहेत, ते पण लाच घेत नाहीत किंवा असे घोळ करीत नाहीत याच्यावरती कोणतंही स्पष्टीकरण देता येणार नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे चालतं ते सरकारी अधिकाऱ्यांचं एकच गोष्ट चालते की जिथं जाऊ तिथं खाऊ, आणि त्याच पद्धतीमध्ये ते काम करीत असतात. शेतकरी कोणत्यासुद्धा कार्यालयामध्ये गेला तर त्याच्याकडून 100 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत लाच घेण्यात येते ह्या अधिकाऱ्याकडून, आणि अशा पद्धतीची एखादी गोष्ट शेतकऱ्यांना भेटायची त्यामध्ये सुद्धा अशा अधिकारी, लाचखोर अधिकारी, भ्रष्टखोर अधिकारी याच्यामध्ये डावपेच टाकायचं काम करतात. मात्र हे धाराशिव जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असू शकतं, आणि याची कडेकोड चौकशी हे शासनानं करणे गरजेचं भाग आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं, कोणत्याही कृषी कार्यालयाकडून, कोणत्याही कृषी अधिकाऱ्याकडून एकही गोष्ट, कोणतीही बियाण्याची असो, औषधांची असो, साहित्याची असो, ही सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. कोणती जरी सुविधा, कोणती जरी गोष्ट शासनाकडून आली तर ती मिळते फक्त त्या अधिकाऱ्यांच्या ओळखीतल्यांना, त्या अधिकाऱ्यांच्या पाहुण्यारावण्यांना, त्या अधिकाऱ्यांच्या जवळच्यांना. ही मात्र कोणत्याही सामान्य शेतकऱ्यांना एकही योजनेचा किंवा एकाही गोष्टीचा लाभ हा सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हे कृषी कार्यालय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहेत का नाहीत हे मात्र माहीत नाही, पण हे कृषी कार्यालय फक्त अधिकाऱ्यांच्या भल्यासाठी बनलेले आहेत हा आजच्या घडीला प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे फक्त धाराशिव जिल्ह्यापुरतं नाही तर कृषी मंत्र्यांनी, कृषी विभागाने सगळ्या महाराष्ट्रभर जितके कार्यालय, जितके अधिकारी आहेत त्यांच्यावरती चौकशी केली पाहिजे, आणि त्या साहित्याची माहिती ही
शासनाने घेणे गरजेचं आहे. कारण जर फळबाग असो, साहित्याचं वाटप असो, फवाऱ्याचं वाटप असो, कोणत्याही गोष्टीचं वाटप करताना कृषी अधिकारी हे लाच घेतात आणि त्या सुविधा मिळायच्या त्यासुद्धा सर्वसामान्यांना न मिळता त्यांच्या जवळच्याला मिळतात. हा सगळा काळा बाजार ह्या कृषी विभागामध्ये सध्या चालू आहे. हे कृषी अधिकारी ना शेतकऱ्यांचे होतात ना शासनाचे होतात. एक तर खोट्या याद्या दाखवून शासनाकडून पैसे घ्यायचं काम करतात आणि शासनाकडून आलेले योजना साहित्य हे शेतकऱ्यांना न देता जवळच्याच कुठलच्या तरी एखाद्या व्यक्तीला देणं आणि स्वतःच्या खिशात घालणं हे काम करत असतात. त्यामुळे याच्यावरती शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे.